मित्रांनो, ताईमाई अक्का विचार करा पक्का, तुम्हाला जो उमेदवार पटतोय त्यावरच मारा शिक्का. बरोबर आहे की नाही? नाही म्हणजे ज्याने गेल्या खेपेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली किंवा यंदा त्यांच्यापेक्षा चांगलं काम करण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मतदान कराल यात शंका नाही, असा तरी माझा विश्वास आहे. पण मंडळी, यंदाच्या दीर्घ कालावधीने पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मूडच जरा वेगळा आहे. हा मूड बनवण्याचं काम करतायत नेते मंडळी. कोणी म्हणतंय तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, तर कोणी तिजोरीचा मालक आमच्याकडे असं सांगत मतदारांना एन केन प्रकारे आपल्याकडे वळवण्याचं काम करतायत. नुसती आश्वासनांची खैरात, नुसती आश्वासनांची खैरात. बरं, तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर बघा मग काही खरं नाही. हा जरा प्रेमातला दमही भरला जातो. या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत तर कोकणात तिजोरीतले पैसे बेडभर सापडले. आता हे पैसे मतदारांना देण्यासाठी होते की कोणत्या व्यवसायाची रक्कम हे पोलीस तपासातून समोर येईलच. पैसे सापडले किंवा मतदारांना पैशांचं वाटप केलं जातंय अशा बऱ्याचशा बातम्या समोर येऊ लागल्यात. आणि राज्याचे एक मंत्री तर बिनधास्तपणे सांगतात. काय सांगतात माहितीये? मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री लक्ष्मी दर्शनाचा योग आहे बरं का, आणि त्यामुळे अंगणातच खाट टाकून झोपा, पैसे घेऊन टाका, पण बटन आमचं दाबा असं म्हणताना प्रत्येक निवडणुकीत मतदारांना पैशांचं प्रलोभन देण्याची ही कोणती संस्कृती पुढे आणली जाते? लोकशाहीच्या उत्सवात जे घडतंय त्यामुळे चर्चा तर होणारच. चला, यानंतर माझे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न. ते प्रश्न देखील आपण जाणून घेणार आहोत. काय ते प्रश्न आहेत बघा आपल्या स्क्रीनवरती. हे प्रश्न पाहूयात बडे मुद्देमध्ये. माझा पहिला प्रश्न असा आहे की नगर परिषद निवडणुकीत पैशांचा बोलबाला आहे का? माझा दुसरा प्रश्न काय बघा, माझा दुसरा प्रश्न असा आहे याच्यात की मतदारांना प्रलोभन दाखवलं जातंय का? मग ते आश्वासनांचं असेल किंवा मग पैशांचं, कसं आहे? मतदार ही प्रलोभनाला बळी पडला आहे काय? विचार करायला पाहिजे. पुढला माझा प्रश्न असा आहे की निवडणुकीत पैसा महत्वाचा की विकास कामं? तुम्हीच ठरवा. अर्थात विकास कामच महत्वाची आहेत. निवडणुकीत नैतिकता उरली नाही का? हा देखील एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आहे. मला असं वाटतं याच प्रश्नांच्या अवतीभोवती, या प्रश्नांना घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर मान्यवर पाहुणे आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. अर्थात माझ्याबरोबर आहे शिवसेनेचे नेते राजन तेली, माझ्याबरोबर आहेत शिवसेना उबाटाचे प्रवक्ते अखिल चित्रे, माझ्यासोबत असणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, माझ्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित भाऊ चव्हाण, राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख. आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला, सगळ्यांनाच मी सुरुवातीला चर्चेत सहभागी करून घेतोय. प्रत्येकाला 30-30 सेकंद. सुरुवात मी करतोय राजन तेली यांच्यापासून. राजन तेली, कोकणामध्ये अक्षरला भिंगरी लावून आपण प्रचारामध्ये सगळीकडे जाताय. आज इतकी वर्ष कोकण आपण बघताय, कोकण बदलताना बघितलं, कोकणातली पडझड आपण बघितली, पण आता लक्ष्मी दर्शनाच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग गाठला जातोय का? 30 सेकंद. ही गोष्ट 100% बरोबर आहे. कणकवली असेल, मालवण असेल, सावंतवाडी असेल आणि वेंगुर्ला, ह्या 4 निवडणुका आमच्याकडे या ठिकाणी आहेत. कणकवलीत तर प्रत्येक वार्डात 10,000 रुपये मताला दिले, अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी चर्चा 17 वार्डामध्ये. तीच परिस्थिती मालवणमध्ये आहे. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा तेच सांगतो की विकासाच्या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी सामोरं जाऊया. पण दुर्दैवाने हे आपल्याला होताना दिसत नाहीये. निवडणुका ह्या सेपरेट लढवल्या गेल्यामुळे प्रत्येक जणांनी प्रतिष्ठा केली, ती करण्याबद्दल माझा काही प्रश्न नाहीये. पण आज प्रश्न असा आहे की जी सवय ह्या कोकणामध्ये नव्हती, ती सवय आता नव्याने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मग ती थांबली पाहिजे. आणि म्हणूनच काल निलेश राणे यांनी जो काल तिकडे ज्या लोकांना पकडून दिलंय त्याचं कारण पण तेच आहे. आमचं म्हणणं निवडणुका निको वातावरणात व्हायला पाहिजे. बरं, ठीक आहे. अखिल चित्रेंकडे जातो. अखिल चित्रेजी, कणकवलीत आपण आणि शिवसेना दोघे एकत्र आलेले आहात, ज्या फॉर्म्युलाबद्दल मोठी चर्चा झाली, पण पुन्हा तोच प्रश्न, पैशांचा भरघोस पाऊस पाडला जातोय, मतदारांना प्रलोभन दिलं जातंय. 30 सेकंद. फक्त कणकवलीत नाही तर महाराष्ट्रभरात आपण जिथेही पाहाल तिथे बेसुमार पैसा आणि सत्तेचा गैरवापर हे या निवडणुकीसाठी केलं जात आहे. आणि त्याचे पुरावे हे सत्ताधारी पक्षात सहभागी लोकच ते सिद्ध करून दाखवत आहेत. म्हणून विरोधकांना तर ती दाखवायचीच गरज नाही. आणि बरोबर असलेली लोकच दाखवत आहेत, म्हणून त्याची सत्यता मला वाटतं 100% ती खरीच आहे. बरं, पुढे मी हनुमंत पवार यांच्याकडे जातो. हनुमंत पवारजी, हाच प्रश्न आपल्याला देखील. काँग्रेस या सगळ्या घडामोडींकडे कसं बघतंय? महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी खरं म्हणजे लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम सुरू केलेलं आहे.
मी आता बसलेलो आहे ते भंडारा शहरामध्ये बसलेलो आहे. तुमसरला मी काल दिवसभर होतो. श्रीरामपूरमध्ये परवा आम्ही काय झालं बघितलं. मंत्री राहिलेली माणसं, आमदार राहिलेली माणसं, माजी मंत्री राहिलेली जबाबदार लोकप्रतिनिधी पैशाशिवाय काहीही निवडणुकीत होणार नाही असं सांगायला लागलेत. विरोधकांचे नगरसेवक फोडायला लागलेत, धमक्या द्यायला लागलेत, पोलीस पाठवायला लागलेत. नुसता पैशाचा धुमाकूळ नाही, दहशत, गुंडगिरी आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी, याला ना अजितदादा अपवाद आहेत, ना एकनाथ शिंदे साहेब अपवाद आहेत, ना देवेंद्रजी फडणवीस साहेब अपवाद आहेत. साधं उदाहरण 10 सेकंदामध्ये संपवतो की भंडारा शहरामध्ये नरेंद्र बोंडेकर नावाचे एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचं कुठल्या तरी एका योजनेवर त्यांनी भ्रष्टाचार केला असं काल परवा परिणय फुके, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे लाडके आमदार, त्यांनी पत्र लिहिलं आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या योजनेला स्थगिती दिली. 11 कोटी रुपये त्या योजनेत खर्च झालेले आणि आता ते पैसे नगर परिषद निवडणुकीत भंडाऱ्यामध्ये वाटायला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाकडे जाऊन बसतोय आम्ही, अधिकाऱ्यांना सांगतोय, सगळे डोळेदार करतायत. ठीक आहे, लोकशाहीला फसावं लटकवण्याचं काम केलंय. बरं, मी अजित भाऊ तुमच्याकडे येतोच, पण रविकिरण देशमुख यांच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा जातोय मी आता. रविकिरणजी, आपण कायम या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरस्ती केलेली असणार आणि करताय आपण, पण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी बऱ्याचशा घडामोडी घडतायत असं कानावरती यायला लागतं. तुमचा काय अनुभव आहे? जो आरोप केला जातोय की पैशांचा बोलबाला आहे किंवा पैशांचा पाऊस पडतोय, हे खरं आहे का? वर्षानुवर्ष आपण ही चर्चा ऐकतो, उमेदवार पैसे वाटतात, याच्यात कुठलाही पक्ष अपवाद नाही. अलीकडच्या काळामध्ये पैशाचा खूप उपयोग वाढलेला आहे राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये. त्यामुळं कोण योग्य कोण अयोग्य यापेक्षा एक पत्रकार म्हणून माझी भूमिका मी इथं असं मांडतो की पैसा देणं, पैसे वाटणं देणाऱ्यालाही परवडत नाही, घेणाऱ्यालाही परवडत नाही. देणारा गुंतवणूक म्हणून खर्च करत असतो आणि जो पैसे घेतो तो त्याचं भविष्य विकत असतो. कारण त्याच पैशातनं त्याच्या घरासमोरच्या रस्त्याचं काम होत नाही, त्या रस्त्यावरची धूळ त्याच्या नाकातोंडात जात असते आणि बाजूचे गटारं सुद्धा साफ होत नाहीत नगरपालिकेची, महानगरपालिकेची. त्याची दुर्गंधी त्याच्यावर झालेले डास त्याच्या घरात येत असतात. त्यामुळं पैसे घेणारा भविष्य विकतो आणि पैसे देणारा गुंतवणूक म्हणून देतो. त्यामुळे हा रोग लागलेला आहे आणि या रोगाला कुणी अपवाद नाही विशाल. बरं अजित भाऊ, सगळ्यांचं आपण ऐकलं. मी शेवट मुद्दाम तुमच्याकडे यासाठी आलेलो आहे, सगळ्यांचं तुम्ही ऐकून घेतलं. पण आता हा रोग जो आहे तो तुमच्याकडे सगळा, की ते तुमच्याकडनं वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते किंवा सगळेच पक्ष ते करतात असा देखील आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? विशालजी, आपण राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सरांची प्रतिक्रिया जर ऐकली असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये तथ्य आहे का, तर हे राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रियेतनं आपल्या काय ते लक्षात आलं. परंतु सत्ताधारी पक्ष, प्रमुख सत्ताधारी पक्ष म्हणून आपण आमच्याकडे जे बोट दाखवत आहे ते काही योग्य नाही असं मला वाटतं. राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेमध्ये आता माध्यम सजग आहेत, निवडणूक आयोगाची करडी नजर असते. म्हणजे काँग्रेसचे लोक पैसे वाटत असतील तर तिथे भारतीय जनता पक्षाच्या लोकांची अत्यंत करडी नजर असते. अशा पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये पैसे दिले घेतले जाणं, मागितले जाणं हे चुकीचं आहे. याच्यामध्ये कुठंही आमच्या पक्षाच्या उमेदवाराला, त्याच्या समर्थकांना किंवा कोणालाही आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेही आमच्यावरती तसा तो आरोप नाही. मला असं वाटतं, आपण सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता म्हणून मला जो प्रश्न विचारलाय त्याचं माझं अधिकृत उत्तर असं आहे की कुठल्याही राजकीय पक्षानं याला पाठिंबा देता कामा नये. तसा तो आमचाही नाही. निवडणूक प्रक्रिया ही निर्दोष कुठल्याही प्रलोभनाशिवाय झाली पाहिजे. त्यामुळं आपण प्रश्न विचारत असतानाचा जो रोख होता त्या रोखाला माझा आक्षेप आहे. आपण मी नाही म्हणत आहे अजित भाऊ, असं निलेश राणे म्हणतायत. निलेश राणेंचा तुमच्यावरती आरोप आहे. नाही, निलेश राणेंचा आमच्यावरती आरोप जरी असला तरी निलेश राणेंचेच पक्षामधले सहकारी जाहीररित्या काय विधानं करतायत याचंही उत्तर निलेश राणे साहेबांनी दिलं पाहिजे. आणि मला या ठिकाणी गोष्ट आपल्याला सांगायची की आमच्या कामावरती आमचा विश्वास आहे. त्यामुळे असल्या लक्ष्मी दर्शनाच्या भानगडीमध्ये आम्ही राजन तेली ते म्हणतात आम्ही काय लक्ष्मी दर्शनाच्या भानगडीत कधी पडत नाही, कोणाला कोणत्याही पद्धतीचं प्रलोभन देत नाही. पण त्यांच्या प्रश्नाला तुम्ही, त्यांच्या आरोपांना उत्तर तर तुम्ही द्याच, पण त्याचबरोबर नितेश राणे असं का म्हणाले की हम में सब नंगे होते, म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं?
नाही, त्यांना काय म्हणायचं ते सांगतील. पण कालची जी घटना, परवा 2 दिवसापूर्वीची जी मालवणमध्ये घडली, ही ताजी घटना आपण सगळ्या माध्यमांनी दाखवली. तर मला बोलण्याची गरजच नाहीये. आणि त्या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पण तक्रार त्या ठिकाणी झालेली आहे. आमचं एकच म्हणणं आहे की कोकणात एकदम सगळं शांत आहे. कोकणात तशाच प्रकारे शांतता राहायला पाहिजे. या निवडणुका आपल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि आम्ही म्हणूनच त्याला काल विरोध केलाय. बाकी आमचं हे बघा, भारतीय जनता पक्षाची सगळी आम्ही एकत्रच आहोत. आमच्या जिल्ह्यात जे प्रकार झाले ते आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर या ठिकाणी निलेश राणे आणि राजन तेली नितेश राणेंना असं सुचवायचं होतं का? म्हणजे केवळ तुम्ही आमच्यावरच आरोप करू नका, हे तुम्ही देखील करताय असं त्यांना काय म्हणायचं होतं का? हमामे सबनगी असं म्हणून त्यांनी जे म्हटलं असेल तर त्यांनी जावं ना. जसं निलेश राणे ऍक्शन घेतली तसं त्यांनी घ्यावी. आम्ही असं काय म्हटलेलं नाही ना. आम्हीचा ह्या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. ही गोष्ट करण्याची गरज नाही. जर आमच्याकडे सगळी सत्ता आहे आणि आम्ही जर सगळी चांगली कामं करतोय तर आम्हाला काय गरज आहे, हे आमचं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात. नितेशजी काय बोलले हे तेच सांगू शकतील. कुठल्या आधारावर बोलले, काय बोलले हे चालू शकतील. निलेश राणे यांनी आपण पूर्णपणे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळी घटना समोर आणली आहे. त्यामुळे मी याच्यावर काही जास्त भाष्य करण्याची गरज नाही. गेले 4 दिवस हाच मुद्दा गाजतो इकडे आपल्या सगळ्या माध्यमातून. बरं, अखिल चित्रे, काय आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय? कारण आपण देखील या प्रचाराच्या निमित्ताने कोकणात गेला असणार, इतर ठिकाणी गेला असणार. जे आरोप केले जात आहेत, नितेश राणे जे म्हणतायत की जे तुम्ही आमच्यावरती आरोप करतायत त्यात एक लक्षात घ्या की आपण सगळेच एकमेकांसमोर आहोत. काय माहितीये का, ते सध्या सगळे एकाच हमामात आहेत ना, मग म्हणून ते तसं म्हणाले. कारण त्यांना एकमेकांचं सगळ्यांना माहिती आहे. ते एकाच हमामात आहेत ना सगळे, तिन्ही पक्ष महायुतीचे. आणि राहिला प्रश्न की भाजपाकडनं असं होत नाहीये तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय वक्तव्य केलं भाषणात? थेट निधीबद्दल बोलले, ते धमक्या देत आहेत. कशा प्रकारची निवडणूक लढवली जाते? निवडणूक आयोग आहे कुठे? फेअर पिचवर निवडणूक होत आहेत कुठे? कशा प्रकारचे जे काही निधी आहे, जे निधी सरकारी निधी आहे, ते काय प्रकारे वापरलं जाते? आपण माध्यमांच्या मार्फत हे सगळं महाराष्ट्राला दिसतंय. कशा प्रकारे धमक्या दिल्या जातात? मध्ये अजितदादा असतील तर दादागिरीची भाषा केली जाते की निवडणुकीत समजा अमक्याला यश मिळालं, तमक्याला यश मिळालं तर मग त्याच्यानंतर आमच्याकडे कामं घेऊन येऊ नका. तुम्ही थेट विसरताय की या जे काय डेमोक्रेटिक आपण ज्या देशात आहोत, इथे मतदार हा राजा असतो. तुम्ही स्वतःला राजा समजायला लागलात, तुम्ही धमक्या द्यायला लागलात. तुम्ही सेवक आहात, जनतेची सेवा करायला आहात तुम्ही. पण तुम्ही पैशाचा जो काय आमिष दाखवताय, जो काय पैशाचं पूर आणताय, तुम्ही रेवड्या वाटताय, तुम्ही काय काय करताय, तरी इलेक्शन कमिशन तुमच्यावर, तरी तुम्हाला विश्वास नाहीये की तुम्ही निवडून येणार. अजित भाऊ, मग हा मुद्दा मला देखील पुढे आणायचा होता. मला असं वाटतं या मुद्द्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. पैशाचा विषय ठीक आहे, म्हणजे त्याबद्दल तर मोठी चर्चा होते. पण आश्वासनं जी दिली जात आहेत आणि आश्वासनांच्या माध्यमातून जो एक दम दिला जातोय, दम एक प्रकारे की बघा उद्या तुम्ही जर काँग्रेसचा उमेदवार निवडून आणलं तर पाण्यासाठी मग त्यांच्याकडेच जा, हे काय सांगणं झालं? म्हणजे प्रचार सुद्धा हा फार वेगळ्या, म्हणजे छान पद्धतीने झाला पाहिजे. नाही, ज्या अजितदादांचं त्यांनी असं उदाहरण दिलं, त्याच अजितदादांनी एका भाषणामध्ये हेही सांगितलं की नम्रपणेच आपण आवाहन केलं पाहिजे. सांगितलं नाही, म्हणजे निवडणुकीचा प्रचार करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार होतो निश्चितपणे. परंतु अनेक ठिकाणी उभाटाच्या गुंडांनी भारतीय जनता पक्षाच्या, शिवसेनेच्या लोकांवरती हल्ले केल्याच्या घटना घडतायत. मग हे पराभवाच्या वैफल्यग्रस्त अवस्थेतून घडतंय का? अशा पद्धतीने हिंसक उत्तर का दिलं पाहिजे? कालच्या चर्चेमध्ये सुद्धा, परवाच्या, मी विशालजी आपल्याला हेच विचारलं होतं की नैतिकतेचे डोस आपण आम्हाला पाजत असताना जिथे गुंडगिरी होते, जिथे पराभवाच्या वैफल्यग्रस्त अवस्थेतून आपल्या विरोधकांवरती थेट हिंसेचा वापर होतो आहे, विशेषतः उबाठाकडून, मग त्या लोकांना आपण पत्रकार म्हणून प्रश्न विचारले पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या सगळ्यामध्ये एक असा आहे, एक लक्षात घ्या की छुटपुट कुठेतरी कोकणात झालेला, तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की हा स्टंट आहे. जे उमेदवार प्रामाणिकपणे आपलं काम घेऊन लोकांच्या समोर जात आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीच्या मार्गाने प्रचार करतायत. एक महाराष्ट्र एवढा मोठा आहे, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये 2-4 अशा झालेल्या आरोपांनी जे की सिद्ध झालेले नाही, त्यामुळे एकूणच सगळं प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या विविध पक्षाच्या, माझ्याच नाही, विविध पक्षाच्या
उमेदवारांच्या इतक्या वर्षाच्या कष्टाला, जनसेवेला आपण अशा अजित भाऊ. पद्धतीने त्याची तुम्ही उडवणार हा का? हा हा आणि अखिलजी आपल्या लोकांकडनं महाराष्ट्राच्या आणि विविध सुधीर भागामध्ये मुनगंटीवार काय म्हणाला ही त्याच्याबद्दल हिंसक तुमच्याकडे काय प्रक्रिया डिटेल्स केली आहे? जाते आहे. त्याच्याबद्दल बोलाल तुम्ही तर जरा बरं होईल. उत्तरं दिली जात तुम्ही आहेत. त्याचं उत्तर त्याला न आपलं देता काय बाकी उत्तर आहे? सगळं बोलताय. मग ही पराभवाची वैफल्यग्रस्तता समजायची का आम्ही? अहो पण त्याचंही तुम्ही आपण उत्तर ह्याचं द्या. जे प्रश्न विचारला आम्ही नीट त्याचं तर वागलं उत्तर पाहिजे, द्या. नीट बोललं पाहिजे. अजितजी असं ज्याचा आपण प्रश्न जेव्हा विचारला सांगता, त्याचं तर उत्तर द्या. अखिलराव तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. नाही, नाही, ज्याचा प्रश्न तुमच्या विचारला त्याचं उत्तर लोकांकडनं द्या. मी ज्या काही पद्धतीने व्यक्तिगत संयम सोडून त्या हिंसेचा गोष्टीचा मार्ग प्रश्न अवलंबला विचारलेला जातोय. आहे त्याचं पक्ष उत्तर म्हणून आपण देत तुम्हाला उत्तर द्यावं नाहीये. लागेल ना. यांनीच दिसतंय महाराष्ट्राला विकास कळतंय कामं- तुमच्याकडे उत्तर नाहीये. तुम्ही तुम्हाला निरुत्तर झाला संविधानिक म्हणून तुम्ही मार्ग- वारंवार गोल गोल तुम्हाला फिरताय काय आणि काम नको त्या केलंय विषयावर त्याच्यावर न जाताय. ठेवता तुम्हाला जर तुम्ही हिंसा करायची सुधीर असेल मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले त्याचं समर्थन करताय का की त्याचा विरोध करताय ते तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या. थेट त्याचं उत्तर द्या. अखिलजी मी आपल्याला तेच सांगतोय की सरळ बोलणं उत्तर द्या ना, हो की नाही. आश्वासन ते देणं चुकीचं बोलले की ते अयोग्य बोलले. चुकीच्या पद्धतीनं बोलणं हे आपल्याला जसं खुपतंय नाही नाही म्हणजे ते चुकीचं बोलले का तुम्ही मान्य करताय मान्य मान्य करताय ना तुमचे म्हणजे मंत्री चुकीचं बोलले बोट तुम्ही दाखवत चुकीचं असताना बोलले हे मान्य बोललेली बोटं करताय की नाही आपल्याकडे करतात हे आपण इतकंच बरं. समजतरीत्या कसं अजित भाऊ. विसरता? ज्या आशिष देशमुखांनी तुमच्या जे वक्तव्य मंत्र्यांनी केलं जेव्हा चुकीचं येतो मी केलेलं हनुमान आहे पवार की आपल्याकडे नाही येतो. केलंय, हे महाराष्ट्राला समजू द्या. बरं, ठीक आहे. तुमच्या मला हनुमान पवार सरकारच्या यांच्याकडे जायचं. व्यक्तीला ते मान्य आहे की नाही मान्य आहे? हनुमान पवार, ऐका. मग ही आश्वासनं द्यावीत. अवस्था समजायची ती का? दिलीच पाहिजे पण ती देत असताना तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, तिजोरीचे मालक आमच्याकडे, हे सुद्धा एक प्रकारे मतदारांना आपण काय म्हणूयात प्रलोभन किंवा त्यांना समजून सांगितलं जातं किंवा त्यांना एक प्रकारे दम दिला जातोय का की बाबा लक्षात घ्या तुम्ही जर आम्हाला निवडून नाही आणलं तर मग पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. नाही विशालजी, मी सुरुवातीलाही सांगितलं की महायुतीमधल्या तिन्ही पक्षांनी लोकशाहीला फासावर लटकवण्याचा कार्यक्रम या निवडणुकीत केला. आशिष देशमुख नावाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सरळ सरळ म्हणाले की देवेंद्र भाऊ गृहमंत्री आहेत, काँग्रेसवाल्यानं तुम्हाला आम्ही फाडून काढू, कापून काढू. हे कशाचं लक्षण आहे? श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या उमेदवारांना धमकावलं, गुन्हे दाखल करण्याची, जुन्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची धमकी दिली आणि आमच्या अनेक उमेदवारांना माघार घ्यायला लावली. कशाचं लक्षण आहे? आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना खोटा आरोप करून, मॉब व्हिडिओ फिरवून, त्यांना गाडीमध्ये घालून मारण्याचं काम केलं. पोलिसांनी आरोपीला पाठीशी घातलं. तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर हे झालं. अजितदादा असो, एकनाथ शिंदे साहेब असो, गुलाबराव पाटील असो, ही सगळी मंडळी किंवा सुधीर मुनगंटीवार असो, ही सगळी मंडळी असं काही वागतायत जशा तिजोरीच्या चाव्या ह्यांच्या आहेत. उद्या समजा तुमचं सरकार आलं नाही, तुमची सत्ता आली नाही म्हणून तुम्ही आम्हाला निधी देणार नाही. मग जिथं विरोधी पक्षाचा नगरसेवक आमदार निवडून येईल, तिथल्या लोकांनी जर निधी दिला नाही किंवा टॅक्सच भरायला नकार दिला तर यांच्याकडे काय उत्तर असणार आहे? त्यामुळे बोलगेवडेपणा, दहशतीचं वातावरण, हास्यास्पद विधानं, हिंसक विधानं सत्ताधाऱ्यांनी करू नये. नीट सामना करावा, निवडणुकीच्या पद्धतीने लढाव्या आणि सापडलेले पैसे, शेवट करतो, जे पैसे सापडले खासदार राणे महोदयांनी सांगितलं त्याच्यावर निवडणूक आयोगानं काय कारवाई केली हो? 10 वाजेपर्यंत 1 तारखेला प्रचार तुम्ही कोणाच्या मागणीसाठी वाढवला? काय असं कुणी निवेदन दिलं होतं, कुणी सांगितलं होतं सत्ताधाऱ्यांना ट्रक भरू पैसे महाराष्ट्रामध्ये फिरवायचे आहेत म्हणून मतदानाच्या आदल्या रात्री 10 वाजेपर्यंत? इतिहासात कधीच असा प्रचार झाला नाही. 1 दिवस आधी संपायची आचारसंहिता, पण 1 तारखेला 10 वाजेपर्यंत यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रचाराची मुदत वाढवली. पैसे वाटण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी, दहशतीचा अवलंब करण्यासाठी देवाभाऊ, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये दहशत माजवत आहेत. सरकारी यंत्रणेला असा आपला आरोप आहे, असा आपला आरोप आहे. मी अजित येतो मी आपल्याकडे, आपण उत्तर द्या. नाही, मला याला उत्तर द्यायचं वस्तुस्थिती आहे. हनुमानजी, नाही हनुमानजी हे व्यक्ती, हनुमानजी पैसे एक मिनिट, वाटण्याच्या बॅगा तुम्ही दाखवल्या. एक आचारसंहिता मिनिट, चालू असताना हनुमानजी. मुख्यमंत्र्यांनी कामाला स्थगिती दिली ना. दोन मिनिटं हनुमानजी ऐका ना. बरं हनुमानजी, त्यांना तुमच्या आरोपांना उत्तर देऊ देत. ज्या पद्धतीनं 2 मिनिटं नगर परिषदेमध्ये हनुमानजी, तुमच्या आरोपांना त्यांना ऐकलं उत्तर देऊ पाहिजे, दे. ऐकून घ्या. मुख्यमंत्र्यांनी दिली. हनुमानजी ठीक आहे, 2 मिनिटं. माझ्याकडेच यायचं म्हणताय. बरं, मी सगळं सांगतो तुम्हाला, तुमच्या एकूण एक आरोपाचं उत्तर द्यायला समर्थ आहे. बरं, इथं बसलोय ना, ऐका ना आता. रविकिरण तुमचा देशमुख आरोप झाला, देखील, आता रविकिरण उत्तर देशमुख द्या. देखील आपल्या बरोबर आहेत. आता नाही विशालजी, एक मिनिट. याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी भले अगदी मोठे थोडक्यात. खोटे आरोप केले, मी त्याला उत्तर देतो. हा. यांनी आशिष देशमुखांवरती जो आरोप केला, हनुमंतराव हे व्यक्तिगत घेऊ नका, पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही वारंवार अहिंसा आणि बाकी इतर सर्व तत्वांचं तुम्ही सांगतात, इतरांना तुम्ही शिकवण देता. तुम्ही नागपूर कळमेश्वर मध्ये काय घडलं ते समजून घ्या.
तुमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार का करतो म्हणून लाठ्या, काठ्या, तलवारी, चॉपरनं मारहाण केली आहे. आणि ज्या माणसाला मारहाण केली त्याला इतकं बेदम मारलंय. आशिष देशमुख असं म्हणाले की हा गृहमंत्र्यांचा जिल्हा आहे, याच्यामध्ये हिंसा करू नका, तुम्हाला इशारा देतो, अन्यथा फडकवून काढू. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुमच्या लोकांनी हिंसा केली, मारहाण केली आणि तो माणूस कोण आहे? पोलीस बघतील ना, पोलीस बघतील, कायदा बघेल. आशिष देशमुखांना सगळं सांगायचं, तुमचं खरं ऐकायचं असं असतं का? हनुमानजी, अजित भाऊ लक्षात आलं. मला रविकिरण देशमुख यांना देखील वेळ द्यायचा आहे. रविकिरण देशमुख, आपण आतापर्यंतची चर्चा ऐकली. अशा प्रकारे प्रलोभनाची जी एक चुकीची पद्धत रुजवली जाते, अनेक निवडणुकीचे प्रचार, त्यातली भाषणं आपण ऐकली आणि प्रचाराची पातळी देखील त्यामध्ये आरोपांची घसरताना दिसते. त्यातली भाषा जी आहे ती खाली, म्हणजे खालच्या पातळीची वापरली जाते. कशाचं लक्षण आहे? राजकारण हे जबाबदारीचं क्षेत्र आहे याचा विसर पडत चाललाय. आपण तळागाळातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आपण सर्वसामान्यांच्या कुठेतरी आशा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतोय, याचं भान सुटत चाललंय. आपण वर्चस्व गाजवण्यासाठी या क्षेत्रात आलोय आणि आपण वर्चस्व गाजवताना आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना कुठेतरी त्यांचं खच्चीकरण करून त्यांना कुठेतरी आपण पुन्हा राजकारणात त्यांचं स्थान बळकट होणार नाही याची खबरदारी घेत कायमस्वरूपी आपण एखाद्या गावची मक्तेदारी घेतोय. अशा थाटात राजकारण सुरू झाल्यामुळे काय झालं, जबाबदारीचं भान सुटत चाललंय, भाषा बदलत चालली, स्पर्धा इतकी तीव्र आहे की आपण कुठली भाषा वापरतोय त्याचा सामान्य लोकांवर काय परिणाम होतोय याचंही भान राहिलं नाही. बरं, हे ठेवा बाजूला. आपण काय प्रतिनिधित्व देणार आहोत मला एक सांगा. एवढ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत, किती गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये आपण असं म्हणू शकतो ठामपणे की तिथे रस्त्यावर अतिक्रमण नाही, तिथले रस्ते वाहतुकीसाठी मोकळे आहेत, त्या गावामध्ये गटारी तुंबलेल्या नाहीत, त्या गावामध्ये धूळ नाही, त्या गावामध्ये आरोग्य सुविधा उत्तम आहे, तिथं आजाराची साथ कुठलीही आली तर आम्ही ताबडतोब तिथल्या तिथे आम्ही दुरुस्त करू शकू, इतके दवाखाने चांगले आहेत. आहे का एखादी 2-5 नावं सांगण्यासारखी? जर आपण आज अशा शहरांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येणार असू की ज्या शहरांच्या समस्या अगणित आणि न संपणाऱ्या आहेत, तिथं जबाबदारीचं भान न घेता जर आपण राजकीय वर्चस्व वादामध्ये अडकत असू तर काय नेतृत्व देणार आहोत आपण त्या गावाला? बरोबर आहे. आणि निधीचा मुद्दा तुम्ही विशाल मगाशी काढला होता, तुम्ही संधी देत असाल तर 1 मिनिट ऍड करतो. हो, की निधी हा शेवटी जनतेचा निधी आहे. निधी हा जनतेने करातून दिलेला निधी आहे. त्या निधीचे खरे मालक जनता आहे. त्या निधीचा विनियोग कसा करायचा याचा तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन उपयोग करायचा असतो. मग विधिमंडळामध्ये तुम्ही बजेट कशाला मंजूर करून घेता? निवडून आलेल्या सरकारला बजेट खर्च करण्याची परवानगी आपोआप मिळाली असते राज्यघटनेनुसार. दिली का राज्यघटनेनं परवानगी तुम्हाला विधिमंडळात 1-1 रुपया मंजूर करून घ्यावा लागतो. तसंच शहराला येणारा निधी सुद्धा त्या शहराचा निधी त्या शहराचं निवडून आलेलं सभागृह ठरवेल ना. आम्ही देऊ, तुम्ही नाहीतर आम्ही अडवून ठेवू, हा काय प्रकार आहे? निधीची मालक जनता आणि सौदागर निवडणूक लढवला नाही व्हायचं त्याचं. म्हणजे आपलं भान सुटत चाललंय, आपण डेमोक्रेटिक व्हॅल्यूजच विसरत चाललोय आणि आपल्याला नेमकं ह्यातनं काय अचीव्ह करायचंय मला काही समजत नाही बाबा. म्हणजे याच्यातून जर कुणाला आनंद मिळत असेल की बघा मी कसा थाटात आता मी सगळ्यांना हे करतो, तर त्या आनंदामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. आपल्याला तरी काय त्याच्यात आनंद मिळणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. विचार अजित भाऊ, येतो मी तुमच्याकडे. मला राजन तेलींना देखील वेळ द्यायचा आहे. राजन तेली, ह्या सगळ्या चर्चेतनं एक मुद्दा महत्वाचा येतो, निवडणुकीत पैसा महत्वाचा की विकास कामं? पण एक असं दिसून येत आहे बघा, म्हणजे मी दिवसभरात, तुम्ही देखील या घडामोडी बघितल्या असतील. बरं, MIDC नाही आहे कुठे, MIDC हवी आहे, हे खरं तर नेत्यांच्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं ना. हे तर जुनं रडगाणं आहे. लोकांना रोजगार नाही म्हणून स्थलांतर होतंय, दुसऱ्या शहरात ते जाऊन राहतात आईवडिलांना सोडून. पण मग भर व्यासपीठावरती उद्योगमंत्र्यांना फोन लावायचा, MIDCच्या विषयाला घेऊन आश्वासन द्यायचं, हे पहिले का लक्षात येत नाही, आता का सांगितलं जातंय? हा देखील एक प्रलोभनाचा भागच झाला ना. बरोबर आहे, परंतु एक सांगतो की हे बघा, MIDC ही पाहिजेच, त्याच्याबद्दल वाद नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा, आता कणकवली शहरात आपण घेतलं तर तिथे आपल्याकडे अजून ड्रेनेज सिस्टीम नाहीये. आता इथे नाट्यगृह नाहीये. आज 2002ला ही नगरपालिका या ठिकाणी झाली. आपण हे जे अनेक मुद्दे जे खऱ्या अर्थाने पहिल्या टप्प्यात व्हायला पाहिजेत त्या झालेल्या नाही. इथं आता कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, पण दुर्दैवाने इथे एक पण स्टेडियम नाहीये. स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत हे मुद्दे या ठिकाणी व्हायला पाहिजेत.
हीच आज आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणूनच आम्ही निवडणुकीला आज जे सामोरं गेले, शिवसेना म्हणून आम्ही सामोरं गेले, त्याचं आम्ही लोकांना हेच सांगतोय पटवून की आम्हाला या बाबतीत तुम्ही एक संधी द्या आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही मार्गी लावू. म्हणजेच आता तुम्ही राजन दिले आपण पैशाचा- कबूल करता पैशाचा का विषय रविकरण देशमुख यांनी जे म्हटलं की अजूनही नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका गटर वॉटर मीटरच्या पलीकडे गेलेल्याच नाहीयेत? मी रविकरण देशमुख साहेबांनी खरोखरच चांगले मुद्दे मांडले आणि त्यांनी मांडले ते मुद्दे खरोखरच खरे आहेत. त्याच्यात काही कोणी त्यांचं हे काढण्याचं कारण नाही. परंतु गटार वगैरे हे सगळे विषय आजच प्रलंबित आहेत ना, इतकी वर्ष होऊन सुद्धा. बघा, काही नगरपालिकेने अतिशय चांगलं काम केलं. आमच्याकडे तर वेंगुर्ला नगरपालिका आहे, ठीक आहे, भारतीय जनता पक्ष ताब्यात होती, पण चांगलं काम आहे, कबूलच करायला पाहिजे. तिथे चांगल्या गार्डन आहेत, तिथे चांगला स्टेडियम आहे, सॉरी तिथे चांगलं नाट्यगृह आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिथं झालंय. आम्ही नाहीच म्हणत नाही, जिथं झालंय ना ते काम सुंदर झालंय आज. म्हणून जिथे ह्या गोष्टी व्हायच्या आहेत, आता MIDC वगैरे आमच्या या छोट्या नगरपालिका आहेत, MIDC आमच्या नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर आहेत, म्हणजे त्या आता कुडाळमध्ये आहे. आता आमच्याकडे आडाळी म्हणून MIDC इकडे येते, त्या सुरू व्हायच्या आहेत, काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत, काही ठिकाणी व्हायच्या आहेत. परंतु आमचे जे महत्वाचे मुद्दे आताचे आहेत ते विक्रम देशमुख साहेबांनी मांडले, तेच महत्वाचे मुद्दे, त्याच्या पलीकडे आपण गेलो नाही, ते मुद्दे या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण तो पैशाचा काढला, आमचा विरोध त्याला आहे. आम्ही शिवसेनेने जो विरोध केलाय की अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्यापेक्षा आपण विकास कामं ही लोकांच्या समोर ठेवू आणि विकास कामाच्या जोरावर आपल्या ह्या निवडणुका या लढवल्या गेल्या. कारण आमच्या कोकणात कसं आहे की बघा, बॅरिस्टर नाथपेंची भूमी आहे. बॅरिस्टर नाथपे सुरुवातीला निवडून गेले, प्राध्यापक मधुकर निवडून गेले, आमचे सुरेश प्रभू साहेब निवडून गेले. हे वेगळं राजकारण आहे कोकणातलं आहे. म्हणजे कधी सत्ताधारी कोण आहे कधी बघितलेलं नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ही सगळी मंडळी, त्याही समाजवादी असेल, वेगळ्या ह्याच्यात निवडून गेलेली आहे. आणि म्हणून तसं राजकारण इथलं निको व्हावं अशा प्रकारची भावना आमची या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच काल जो मुद्दा मालवणमध्ये झाला तो निलेश राणे यांनी मुद्दाम दाखवून या ठिकाणी दिला. बरोबर आहे राजेंद्र, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून दिले, पण कोकणचा कॅलिफोर्निया काही झाला नाही म्हटलं तसं. अखिल चित्रेंना देखील मी वेळ देतोय. अखिल चित्रे, तुमच्यावर देखील खरं तर बोट येतं. म्हणजे अजूनही, म्हणजे आत्ता पैशांची प्रलोभनं, पैसे सापडतात, असे सगळे मुद्दे ठीक आहे, आपण देखील सत्तेत होतात, जनतेचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि ही लोक ते प्रश्न सोडवणारच नाही या भावनेने शेवटी मतदार देखील या पैशांच्या प्रलोभनाला बळी पडतोय का? ठीक आहे, आता आपण घेऊन टाकू, पण ज्याला निवडून द्यायचं त्याला आपण निवडून देऊ. बघा, आपल्याला एक सांगतो, आता हे जे काय पैशाचं ज्या प्रकारे अमाप पैशाचं वाटप हे सगळीकडे सुरू आहे. आताच आपल्याला, आपण जर निलेश राणेजी त्यांच्याच सत्तेत आहेत, ते सहभागी आमदार पण सत्तेतलेच आहेत, ते काय म्हणाले की 14-15 हजार लोकांचा मतदारसंघ आहे आणि 25-25 हजार रुपये वाटले जातात. हे एवढे पैसे कुठून येत आहेत? ते ऑफिशियल पैसे आहेत आपल्या तिजोरीतले, जसे सर आता रविकिरण सर म्हणाले ते टॅक्सचाच पैसा आहे. तर आपल्याच टॅक्सचा पैसा आपल्याला वाटला जातोय का अशा मार्गाने? याचं उत्तर कोण देणार? ह्याच्यावरती चाप कोण लावणार? निवडणूक आयोगाचं काम आहे की नाही? जसं माध्यमांचं काम आहे, माध्यम वारंवार दाखवत आहे काय प्रकारे मंत्री असे बेछूट बोलत चाललेले आहेत की पैसे तुम्हाला बिंदास दिले जातील. एखादा मंत्री बोलतो की रात्री बाहेरच थांबा, लक्ष्मीचं काय योग येणार आहे वगैरे वगैरे. सगळं याच्यावर चाप कोण लावणार? काय नियम आहेत की नाही निवडणूक आयोगाचे? अशा निवडणूक याला काय अर्थ आहे? बरं, अशा प्रकारच्या निवडणुकीला काय अर्थ आहे का मला सांगा? आता याच्यावरती चाप कोणी निवडणूक आयोगाने लावली पाहिजे की नाही? आपण सांगतो की आपण दिल्लीपासनं ते गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा मोठे पक्ष आहे. आणि मग तुम्ही कशासाठी घाबरता? रेवड्या वाटताय काय? पैसे वाटताय काय? तुमचे नेते सगळे मुख्यमंत्र्यांपासनं सगळीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला इतक्या जोरात जाताय काय? काय चाललंय काय? नाही, रविकरण देशमुख म्हणाले ते बरोबर आहे. तुम्ही ज्या तिजोरीच्या मालकाचा उल्लेख करता किंवा तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याचं, म्हणजे तुमच्या सोबत असणाऱ्याच पक्षाचा नेता उल्लेख करतो त्या गोष्टीचा, त्यातला पैसा आमचा आहे, जनतेचा आहे, जो कर रूपात आम्ही तुम्हाला दिलाय विकास करण्यासाठी. अगदी 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 विशाल जनतेचा पैसा. मला वाटतं तुम्ही अजित चव्हाण, आपण अखिलराव चित्रेंना प्रश्न विचारला की याला तुम्ही जबाबदार नाही का? बरोबर. अखिलराव म्हणतायत मुख्यमंत्री नेते मंत्री जोरात प्रचाराला जात आहेत. अखिलजी, आम्ही प्रचाराला जाणारच ना जोरात. निवडणूक आहेत, निवडणुकांमध्ये आम्ही प्रचाराला जाणारच. दुसरा महत्वाचा विषय नाही, शेतकऱ्यांच्या मी शांतपणे तुमचं ऐकून घेतलं प्लीज. आजची चर्चा शेवटचे 30 सेकंद बोला पटकन. नाही,
नाही, शेवटची 30 सेकंद नाही. विशाल, मला तुम्ही बराच वेळ संधी दिलेली नाही. आता नीटपणे माझं आपण सविस्तर ऐकून घेतलं पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सत्ताधाऱ्यांना विचारतायत काय, ते सांगतायत काय, तुम्ही त्यांना त्यांची जबाबदारी त्यांच्यावरती फिक्स करायला जातायत. त्यांना भारतीय जनता पक्ष दिसतोय. अहो, आम्ही प्रचार करणारच ना. आणि विशालजी, मी नुसतं ममला मम म्हणणार नाही. हे लोक निवडून जाऊन काही कायदे मंडळात बसणार नाहीत. वॉटर गटर मीटर, मी हे सर्व पक्षाच्या वतीनं बोलतोय. हे लोक वॉटर गटर मीटरचेच प्रश्न या ठिकाणी सोडवतील आणि त्यामुळं या निवडणुकांमध्ये तेच सगळं असणार आहे. नेते 12 महिने 24 तास जनतेच्या कामासाठीच फोन करत असतात आणि प्रचाराला गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे त्यांनी सांगणं अपेक्षित आहे. त्यामुळं हा आक्षेप मला मान्य नाही. ज्या पद्धतीनं शिवसैनिकांची, या उबाठाच्या लोकांची आणि काँग्रेसची गुंडगिरी सुरू आहे. अजित, मुद्दा लक्षात आला. माझ्याकडचा वेळ संपलाय. या ठिकाणी वेळ संपल्या कारणाने खरं तर आपण पुढे चर्चा आपण नेऊ शकत नाही. पण सगळ्यांचे खूप धन्यवाद, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. पण या विषयाला घेऊन मी एक प्रश्न उपस्थित केलेला होता. त्या प्रश्नाला घेऊन जनतेचा पोल काय म्हणतोय बघा. बडे मुद्देमध्ये आजचा माझा प्रमुख प्रश्न असा होता की नगर परिषद निवडणुकीत पैशांचा बोलबाला आहे का, याबद्दल काय पोल पुढे आलेला आहे बघा. 97% जनता, मतदार म्हणते होय. उत्तर आहे मंडळी जनतेचं. यातनं बऱ्याच गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात. मंडळी, आपण सगळी चर्चा ऐकली. लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्याचं काम मतदार करत असतो, तुम्ही आम्ही करत असतो. त्यामुळे क्षणाच्या प्रलोभनाचे परिणाम हे फार दूरगामी असतात. या परिणामाच्या दाहकतेचे चटके राज्यकर्ते आणि मतदारांना बसू नये असं वाटत असेल तर विकास केलेल्या वा विकास करण्याची क्षमता ठेवणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण जायला हवं. लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक नावाच्या उत्सवाचं पावित्र्य कायम ठेवायचं असेल तर प्रलोभनासारखे चुकीचे पायंडे पाडता कामा नये. ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. बाकी मतदार शून्य. इथेच तर वेळ झाली आहे. एका ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.